अभंग जगद्गुरु तुकोबारांचा सेवेकरता निवडलेला आहे। ज्या महापुरुषाचा अभंग सेवेसाठी निवडलाय अशी असणारे जगद्गुरु तुकोबार आहे। या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे। इथे जगद्गुरु तुकोबार आहे, माऊली ज्ञानोबा आहे, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई, अनेक थोर संत मंडळी जन्माला आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे। म्हणून याच महाराष्ट्राच्या मातीला म्हटलं जातं पवित्र ते कोळा पावन तो देश, पवित्र ते कोळा पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती। पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आले आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे। सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा। मी सांगेल प्रत्येक संतांचं चरित्र जर आपण पाहिलं, प्रत्येक संतांकडून काही ना काहीतरी गुण शिकण्यासारखं आहे। अतिशय सुंदर सर्वजण कीर्तनासाठी उपस्थित आहेत। योग्य वेळेमध्ये माणसानं परमार्थ करावा, योग्य वेळेत मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर योग्य वेळेमध्ये कीर्तन कथा ऐकावीत का? संत महात्मे सांगतात तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात का? तरुण हाच तरुण जाण्यास योग्य आहे। म्हणून महिला मंडळ, पुरुष मंडळ, जोपर्यंत हात तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल मरून, लोक टाकतील तुम्हाला। म्हणून परमार्थ करायचंय। आणि माणसाचा दोनदा जन्म होतो पहा, दोनदा। तुम्हाला ताईच्या का गोळ्या संपल्या का काय? दोनदा जन्म कसा माहिती? आईच्या उदरातून एकदा, आणि दुसरा जन्म असतो माणसाचा कधी? जेव्हा आपण पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करू, गुरु करू, तेव्हा आपला दुसरा जन्म असतो। जीवनामध्ये गुरु अत्यंत महत्वाचे आहेत। मग गुरु करावेत कधी? म्हातारा वय झाल्याच्या नंतर का? योग्य वेळेत करावेत, जोपर्यंत हात पाय व्यवस्थित आहेत। गुडघ्याच्या वाट्या सरकल्यानंतर गुरु करून काही उपयोग नाही। मी तुम्हाला सांगते, 75 वर्षाची आजीबाई माझ्याकडे आली, मला म्हणे ताई, म्हटलं काय ताई माळ घालायची तुमच्या हातानं? म्हणलं आजी अजून गुरु नाही केला का? नाही ताई गुरु केला होता। म्हणलं कधी? 100 रुपये दिला बाई मी गुरु केला। म्हणलं कधी? बिना लग्नाची होती तेव्हा। म्हणलं मग? ताई लग्न झालं 2 वर्षात तो गुरु मेला। म्हणलं मग काय झालं? परत 25 वर्षात झाली तेव्हा एक गुरु केला। म्हणलं मग 35 वर्षात झाली ताई तोही गुरु मेला। म्हणलं मग 55 वर्षाची झाली ताई तेव्हा एक गुरु केला। म्हणलं मग 65 वर्षात झाली तोही गुरु मेला। म्हणलं मग आता तुम्हाला गुरु करायचंय। आजीने म्हणलं आजी मला बी वाटायला होता का आता? मला सांगायचे काय? योग्य वेळेमध्ये जोपर्यंत हात पाय व्यवस्थित आहेत तोपर्यंत परमार्थ करावा, कारण जोपर्यंत तरुण आहोत तोपर्यंत आपण परमार्थ करू शकतो। पण योग्य वेळेमध्ये संतांचं चरित्र पाहायचंय। प्रत्येक संतांचा अधिकार वेगळे। म्हणून ज्ञानदेवी रचिला पाया, उभारले देवालया, नाममयाचा किंकर जेने केला विस्तार, जनार्दन निरूपण केले ओजा। प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे। पहा संतांचं चरित्र जर आपण पाहिलं, संतांचं चरित्र असं आहे, संतांकडून काही ना काहीतरी गुण शिकण्यासारखं आहे। मी तुम्हाला सांगेल, भक्ती अशी करावी, माणसानं अशी करावी भक्ती। आपण देवासाठी रडतो यात अजिबात नवल नाही, देव आपल्यासाठी रडला पाहिजे, ही भक्ती नाही, भक्तीची पराकाष्ठा आहे। भक्ती अशी करावी, देवाच्या मंदिरात जाऊन आपण दर्शन घेतो, नवल नाही, देव आपल्या घरी आला पाहिजे आणि आपल्या घराचं मंदिर झालं पाहिजे। त्याच्या पुढे सांगते तुम्हाला, संत श्रेष्ठ संत शिरोमणी नामदेव महाराज की ज्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये भगवान परमात्माला सुद्धा काळजी पडावी, नामदेव महाराजांचा अधिकार किती अधिकार संपन्न होते। नामदेव कीर्तन करी पुढे देव, फक्त नाचलाच नाही, नाचता नाचता देवाचा गळला पितांबरन, त्याच्याही पुढे सांगितलंय न हे हा सामान्य महिमा संताचा मूर्ती
मातीचा मूर्तीजीवी जगाच्या मालकानं नामदेव महाराजांच्या हाताने नैवेद्य खाल्लाय. माहिती ना महिला मंडळ? तुमचे पप्पाच्या बापाचे काही भांडणं झाले काय घरी? जेवण केले, चार्जिंग झाली सगळ्यांची, बॅटरी उतरल्यासारखं नका बसू बघता. नामदेव महाराजांच्या हातानं जगाच्या मालकानं नैवेद्य खाल्लाय. बरोबर, आपल्या हातानं कुत्र सुद्धा लवकर भाकर खात नाही. कुत्र सुद्धा म्हणतो चल हाड चाललो पुढच्या घरी. नामदेव महाराजांचा अधिकार आहे. याच्या पुढे सांगेल मी तुम्हाला. विश्वाची माऊली ज्यांना म्हटलं जातं माऊली ज्ञानोबा आहे की ज्यांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केले. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तुम्हा ऐसे. माणसाला प्रपंचातही परमार्थातही ज्ञानाची गरज असते. बरोबर आहे ना? ज्ञानाचे प्रकार आहेत तीन. एक आहे अज्ञ, दुसरा आहे तज्ञ आणि तिसरा आहे सर्वज्ञ. अज्ञ कुणाला म्हणावं? महिला मंडळ, तुमच्यातलं एखादा लहान मुलगा एखाद्या मोठ्या माणसाला नको त्या गोष्टी जर बोलला तर त्याची आई म्हणते की नाही दादा त्याचं बोलणं मनावर घेऊ नका, तो अजून अज्ञ नाही. बरोबर की नाही? तज्ञ कोण? एका तुम्हाला जर डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल तर कुठं जाल? नाशिकला? कुठं जाल? जंगलात जा, डॉक्टरांकडे, हॉस्पिटलमध्ये. बरोबर. बरं, डोळे चेकअप करायचे मग हाडाच्या दवाखान्यात गेलं तर चालेल का? कुठे जावं लागेल? स्पेशल डोळ्याच्या दवाखान्यात. ज्या डॉक्टरांनी एकाच विषयावरती PhD केली, सखोल अभ्यास केलाय, ज्या डॉक्टरांनी एकाच विषयावरती सखोल अभ्यास केलाय, एका विषयामध्ये जे तज्ञ आहेत तिकडे तुम्हाला जावं लागेल. एकाच विषयातलं ज्याला कळतं ते आहे तज्ञ, पण सगळ्याच विषयातलं सगळं ज्याला कळतं तो आहे सर्वज्ञ आणि तो आहे भगवान परमात्मा. आणि त्याच भगवंताची प्राप्ती करून घेण्याचं ज्ञान माऊली ज्ञानोबा प्रत्येकाला देतात. म्हणून ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. म्हणून तर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबा यांचा अधिकार आहे. काही मंडळी म्हणतील ताई काय सांगा तुम्हाला परमार्थ करणं होत नाही आमच्याच्यानं. 2-4 लेकरं एक पाणी मागत, त्याला पाणी दिलं की दुसरे जेवण मागत आहे, त्याला जेवण दिलं की चौथं रडत बसत आहे. कसं यावा कीर्तनाला? दुसरा दिवस आहे पण यावा तरी कसं कीर्तनाला? सगळ्यात सोपा परमार्थ सांगितलाय संत सावता महाराजांनी. संत सावता महाराज सांगतायत कांदा मुळा भाजी एवढी विठाबाई माझी किंवा लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उडला किंवा सर्व गटी राम देहादी एक सूर्यप्रकाशक देवनाटला करी बरुणी उरला भगवान परमात्मा नाही. म्हणून संत सावता महाराज सांगतात भगवंतानं दिलेलं काम फक्त प्रामाणिकपणे करा, दुसरा परमार्थ करण्याची गरज. करता का तुम्ही प्रामाणिकपणे काम? बोला ना, माझी शपथ घेऊन सांगा. टेन्शन घेऊ नका, मेले तर मरू द्या. करता का प्रामाणिकपणे काम? महिला मंडळ, आपल्याकडे पीक कोणतं शेतामध्ये पीक? येणार नाही, मी फक्त विचार केला. कोणतं पीक आहे? कांदा, अजून सोयाबीन, अजून मका, अजून सरकी आहे का? पराठी, कपाशी आहे का? कपाशी सगळं एकच आहे. विचारते फक्त. कांदे आहेत ना? मला सांगा महिला मंडळ, तुमच्या स्वतःच्या शेतात कामाचे दिवस असल्यावर रोजानं म्हणत नाही, स्वतःच्या शेतामध्ये कामाचे दिवस असल्याच्या नंतर तुम्ही सकाळी किती वाजता शेतात जाता? माझी शपथ घेऊन सांगायचं. 7:30ला लेकर झोपी टाकून जाता तुम्ही. रोजानं नाही, स्वतःच्या शेतात. बरोबर. बरं, स्वतःच्या शेतात कामाला गेल्यावर दिवसभरात तुम्ही किती वेळा पाणी पिता आणि किती वेळा जेवण करता? ताण भूक कळते माहिती तुम्हाला? हो राधा का? ताण भूक कळते का? दुसऱ्याच्या शेतात रोजानं जाऊ दे बरं. 4 बाया 5 घागरी पाणी पितात रोजानं. कसे पित असतील तुमचे? तुम्हाला काही एवढ्या बदमाश गवत काढतात काय? गवतावर माती लटून पुढं कोणतं पात्र येतं? सांगायचंय काय मला? दिलेलं काम प्रामाणिकपणे करा, दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही. आणि जगद्गुरु तुकोबारांचा अधिकार आहे. वारकरी संप्रदायाचा कळसही आहेत, वारकरी संप्रदायाचं नाक देखील आहेत. माणूस सुंदर दिसतो पहा कधी? नाकाला जेवढा शेंडा तेवढा माणूस दिसायला. माझ्या नाकाकडे नका पाहू, तुमचा विचार केली. शेंडा नाही आपल्या नाकाला. नाकाला जेवढा शेंडा पाहतात की नाही? पुरी पाहायला गेल्याच्या नंतर म्हणता की नाही पप्पाची पप्पा पप्प्याला पोरगी पहा, पण अगोदर नाका डोळ्यात पहा. इथलं पप्पे सोडून आमच्या तिकडचं सांगतो. तिकडे केलं बघू तुमचं काय.
नाकाडोळ्यात म्हणता की नाही, पोरगी सगळी दिसायला चांगली, फक्त नाकात बाद. नाक जर बस स्टँड सारखं असेल तर लवकर मुलगा तिला पास कर. इकडे पाहतात का पुरी? भेटत का पुरी? भेटत का? पाहिली नाही मी, टेन्शन घेऊ नका, फक्त विचारते. कुठे जाऊ दे, लोक आम्हाला म्हणते ताई तुमच्याकडे आहे का एखादी? म्हणलं आमच्याच गावातले 50 राहिलेत अजून. भेट ना पास. ज्यांचं रखडलं त्यांचं लय अवघड आहे. तुम्हाला सांगते, आमच्या शेजारचा मुलगा होता, लग्न जमलं, सुपारी फुटली, ज्या वेळेला नुसती तारीख काढायची राहिली आणि जसं त्या पोराच्या सासूबाईनं पाहिलं ते पोरग, पोराची सासूबाई म्हणे याला पोरगी द्यायची नाही. आता पुरीचा बाप म्हणे 50 एकर जमीन, 2-3 मजली बिल्डिंग म्हणे सिन्नर मध्ये, काय कमी आहे ते पोराला? 1.5 लाख रुपये पगार आहे, काय कमी म्हणे? असलं जावाई नाही भेटणार आपल्याला परत, त्याला पोरगी द्यायची नाही म्हणे. झालं काय नेमकं? तुम्ही इकडे म्हणे त्याला पोरगी द्यायची नाही. तुम्ही इकडे तुमच्या कानात सांगते म्हणे. झालं काय नेमकं? तुम्हाला माहित नाही, ते मला पाहायला आलतं. म्हणजे तेव्हापासून रखडलं होतं असं सांगायचंय मला. आमच्या शेजारचा मुलगा मला म्हणे ताई पोरगी तरी पहा. म्हणलं दादा वय काय चालू? म्हणला 42. म्हणलं 8 वर्षासाठी कशाला बट्टा लावतो आता? अवघड परिस्थिती तुम्हाला सांगते. नाक महत्वाचं आहे. पहा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. पहा, लक्षात येतंय का? नाही तर काही जणांना 12 महिने पाऊस काळ चालू असतो. तुम्हाला उदाहरण सांगते. एक बाई होती, पकाळी डुख ढेकाट टाकली तुम्ही खायला नाही येणार. आणि जशी भाकरी करायला बसली, भाकरी करतात ना इकडे? करतात का भाकरी? पहिल्या काळात भाकरी कशा फुगायच्या आजीबाई? भाकरी. आता भाकरी करणारे फुगतात. भाकरी करायला बसली, काळी डुक होती, ढेकाट टाकले तुम्ही खायला नाही येणार. आणि नेमकी भाकरी जशी दोन्ही हात पिठानं भरलेले, भाकरी करायला बसली, नेमकी तिला सर्दी झालेली. नुसती सर्दी नाही, पिकलेली सर्दी. आणि कुणीकडून 2-4 माशाने नाकाच्या समोर घांग घांग असं केलं. परत पिठात. पप्याच्या बापानं जरा जपून भाकरी खात जा. किचन मध्ये पाच जा, कधी कधी काय भानगडी नेमकी. वाईट परिस्थिती तुम्हाला सांगते. नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. वारकरी संप्रदायाचं नाक, वारकरी संप्रदायाचा कळस जगद्गुरु तुकोबराय आहेत आणि तुकोबरांचा अधिकार आहे. माझी मदत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे किंवा तुकिता तुला नेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक देवी आरती तुकारामा आरती तुकारामा. छोट्या बहिणीसाठी एकदा जोरात टाळी वाजवा बरं. तुम्हाला खोटं वाटलं बरं का? काही जेव्हा मी कीर्तने शिकत नव्हते, बाबा तुमच्या माहितीच तो सांगते, दिदींकडे होते शिकायला मी. 2-3 वर्ष सोनाली ताई करते, माझ्या गुरु आहेत. दिदींकडे शिकण्यासाठी असताना अगदी ज्ञानेश्वरी ताई लहानपणापासून मृदंग शिकतात. आम्ही युट्यूबवरती पाहायचो, वाटलंही नव्हतं कधी भेट होईल म्हणून. पण ज्या वेळेला लक्षात आलंय की महाराष्ट्रामध्ये मृदंग क्षेत्रामध्ये जे तज्ज्ञ आहेत, हरिभक्त परायण, जगदी आमच्यापेक्षा ज्ञानानं वयानं तपानं अधिकानं ज्येष्ठ आहेत, ज्यांची स्तुती आमच्या गुरूंनी सुद्धा करावी, अगदी अंतःकरणातून करावी. हरिभक्त परायण मृदंगाचार्य, मृदंग महामेरू विकास दादा बेलुकर असतील, त्यांची पटशिष्य येत आहे. जोरात वाजवा टाळी, जोरात. कौतुक केलं पाहिजे. हे वाद्य खरं तर पुरुषाचं आहे, पण तयारीनं फक्त वाजवायचं म्हणून नाही. अतिशय सुंदर. अगदी काय म्हणतात ना, गुरूंचे काहीतरी गुण सांगायची गरज पडत नाही. यांचे गुरु कोण आहेत? गायनातूनही लक्षात येतात आणि बोटातूनही लक्षात येतात की यांचे गुरु कोण आहेत. हे लोकांनी सांगितलं पाहिजे, त्यावेळेला समजावं की तो शिष्य खरोखर गुरूंचा पटशिष्य आहे. परत एकदा जोरात टाळी वाजवा आमच्या बाबांसाठी, आमच्या ताईसाठी. तुकिता तुला नेसी, त्यांच्याकडे पाहून शिकले 2-3 जणी अजून. ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक जगद्गुरु तुकोबरांचा अधिकार आहे. किती अनुरेणू या तुकडा तुका आकाशा एवढा, किंवा तुकाराम तुकाराम नाम घेता कापयम. ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा, हे सामर्थ्य जगद्गुरु तुकोबरांचा अधिकार आहे. साधक मंडळ विचारतात, महाराज तुम्ही सांगता मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर एकदा तरी पंढरपूरची वारी करावी, पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ तोच वार करीन, त्यानंच पंढरपूरची करावी वारी. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये होय होय Bye.
टाळ्याचं काहीतरी जाईसाठी. खूप छान आवाज आहे. मला तर वाजवा टाळी. व्याजाला नका देऊ टाळ्या अशी. काही टेन्शन आहे का तुम्हाला? काही टेन्शन घेऊ नका. इथं बिनधास्त बसा. 12 महिने आपल्याला तानाची लेकराचा, कधी सुनाचा, कधी सासऱ्याचा, कधी मालकाचा, सगळ्याचा ताण आहे. एवढंच एक क्षेत्र राहिलंय पा जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी. इथं आल्या 2 तास माणसाला घरची आठवण. आणि जर घरची काही महिला पहा, मध्ये एक आजी होती अशी कीर्तनात बसली, बरं मध्यभागी, बरं का ज्ञानेश्वरी अशी बसलेली मध्येच अशी करायची. म्हणलं आजी काय करता, नाही कुलूप लागले का बघते म्हणे. इथं बसल्या मनाने कीर्तन सर्वांगाचे कान करून ऐकायचे. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबार सांगतात, होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी. जीवनामध्ये मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून स्वतःला मुक्त करून घ्यायचं असेल तर कथा कीर्तन तर ऐकावीच लागतील. पण गळ्यामध्ये तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करावी लागेल. आणि एकदा का ज्याच्या गळ्यात माळ तोच होय 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 वार करी पाहे पाहेरे पंढरी. मग माणसाने एकदा तरी मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर पंढरीशी जारे आल्यानो संसारा. दिनाचा सोयारा, दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाही उभा भेटेची आवडी. जगात मला पंढरीशी पांडुरंग परमात्मा प्रत्येक भक्ताची वाट पाहतो. पण त्यानं वाट पाहावी एवढी पात्रता आपल्याला निर्माण करावी लागते. म्हणून जन्मासी येऊनी पहारी पंढरी, पंढरपूरची वारी धरावी का. एकदा तरी माणसानं पंढरपूरला जावं. आणि हा जन्म परत मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न भूल रे, अब तुम मिलाए फिर न मिलेगा, कभी नाही रे. आता भेटलाय परत भेटेल की नाही सांगता येत नाही. म्हणून नाम चिंतन करायचं. बरं भजन करावं का. वारकरी त्यालाच म्हणतात ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ. आणि ओरिजिनल वारकरी लगेच ओळखायला तुम्हाला एक उदाहरण सांगते. एकदा सरकारी जाळ निघालेला होता. सरकारनं सांगितलं या गावातील ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ त्याला उद्या 2 लाख रुपये देऊन त्याचा सत्कार करण्यात येणार आहे. वरात्रीतून पंढरपूरला टेम्पो गेले. ज्यांनी कधीच माळा नव्हता 2 लाखासाठी टेम्पोला सुद्धा भाडं जास्त झालं. एवढे गेले. 500 रुपये घ्यायचे तर 2-2 हजार रुपये. तरी सुद्धा कोणी 4000ची घातली, कोणी 5000ची भऱ्या टपारी माळी. रुताई ते होतं पण तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी भानगड. सरकार म्हणे माफ करा, पंक्चर झाले सगळे. काल जो जार निघालेला होता तो रद्द झालाय. जवळच आपल्या गावाच्या बाहेर मोठा पूल चालू आहे म्हणे. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ त्याला त्या पुलात टाटा माळीत ओढले सगळ्यांनी. पुलात घालायचे म्हणजे. जे ओरिजिनल होते 4च होते. जे डुप्लिकेट होते ना, डुप्लिकेटांनी काय केलं तर ओरिजिनल वारकऱ्याला बलक कोपऱ्यात घातलं होतं. माग असे रुटू घालायचे. माग कोपऱ्यामध्ये 4च होते. सगळ्यांनी माळी तोडल्या आणि घरी निघून गेले. पण ओरिजिनल 4 होते कोपऱ्यामध्ये. ते म्हणे सरकार पुलात घाला नाही तर जीव घ्या, पण पवित्र तुळशीची माळ कधी गळ्यातून काढणार नाही. जीव गेला तरी चालेल. म्हणून देह जाऊ 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 हीची घडी, देह जाऊ कधी गळ्यातली पवित्र तुळशीची माळ निघणार नाही. बरं माळ घालावी का. पुरुष मंडळींनी सगळ्यांनी लक्षपूर्वक उदाहरण ऐकायचं आहे. पहा, एक कसाई होता आणि बकरीला कसाई कापत होता.
लक्ष देऊन ऐकलं तर कळेल तुम्हाला. एक कसाई बकरीला कसाई कापत होता. बकरीला कापत असताना बकरी हसायला लागली. पहा, तो कसाई म्हणतो, बकरी वेडीस का तू? अगं तुझा जीव जाणार आहे, तुला मारणार आहे म्हणे, तू कापणार आहेस तुला. आणि खुशाल तू हसती. बकरीनं उत्तर फार सुंदर दिले पुरुष मंडळ. बकरी म्हणते, मी फक्त गवत खाल्ले तर माझे हे हाल आहेत. काय म्हणते बकरी? मी फक्त गवत खाल्ले तर माझे हे हाल आहेत, पण तू तर मला खाणार आहेस, तुझे किती हाल होतील. मला सांगायचंय काय, योग्य वेळेत योग्य विचार करायचा आहे. पण नामचिंतन वारकरी त्याला म्हणतात ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आणि मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन. मग नामचिंतन करावं का? त्याचं उत्तर आहे, तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. नामचिंतन करावं का? हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ तेने माया जाळ तुटतील. त्याच्याही पुढे सांगितलंय नामचिंतन करावं का? का करावं? माऊली ज्ञानोबाला सांगतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसे चाड गगना होनी वाढ नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेद शिरला झाली सीमा. घेताना विठोबाचे हो परवात जळती पांचे. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती. ऐसा नामाचा महिमा. महिला मंडळ तेच नाम मुखात नसेल तर नामविन मुख आणि सर्पाचे ते बिळ. ती मुखही नाही तोंडही नाही, ते सापाचं बिळ आहे. मग भजन करायचंय, परमार्थ करावं कसं? आवडीनं करावं का सवडीनं? तुमचा कसा आहे? कसा आहे? आवडीचा आहे का सवडीचा? बोला ना. हा, म्हणून काल सांगते कमी होती काय कीर्तनाला. आवडीचा आहे का सवडीचा? माझी शपथ घेऊन सांगायची. येणार ना रोज कीर्तनाला तुम्ही? आता सप्ताह संपेपर्यंत माझी शपथ. किती जण येणार आहेत? बोटवर करा बरं. रेंज मध्ये राहायचं सगळ्यांनी. मला सांगायचंय काय, आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याची सर्व आहे. म्हणून तर संत महात्मा सांगतात, गातो आवडीने गोड तुझे नाम तूच माझा तूच घनश्याम. गातो आवडीने गातो आवडीने. आपला परमार्थ ज्या दिवशी आवडीनं परमार्थ कराल आणि ज्याला आवड असते त्याला सवड आपोआप भेटते. पहा, तुम्हाला उदाहरण सांगते, घराघरात पाहतो आपण रोजाना लावल्यासारखं भजन करतात काही काही. एक व्यक्ती होता, लग्नाच्या अगोदर 80 किलो होता, पण लग्न झाल्याच्या नंतर चपलस एक 35 किलो चपलस आहेत. ज्या वेळेला लग्न झालं गावातले महाराज म्हणे, तुला झालं काय? नेमकं लई तब्येत खराब झाली. म्हणे काय नाही, बायको जरा उलट्या डोक्याची. म्हणे काय करते? म्हणे काय नाही. कडक थंडीच्या दिवसात जर चहा मागितला ना ज्ञानेश्वरी ताई तर ती शरबत आणून देते म्हणे. आणि उन्हाळ्यात जर शरबत मागितलं तरी चहा देते. अशी भानगड का? म्हणे आपल्याकडे उपाय. म्हणे कोणता? थंडीच्या दिवसात चहा प्यावंसं वाटलं तर तुम्ही शरबत मागायचं. म्हणजे तुमचं काम सोयीचं होईल. ज्या वेळेला कडक थंडीचे दिवस होते तो म्हणे, सती अगं मला जरा शरबत आणून देते का? तिने चहा आणून द्यावा. तू म्हणे गुण आला बरं का. आणि पित्तरपट चालू झालता. इकडे पित्र जेवायला घालतात का? पित्र घालतात ना जेवायला पूर्वजांना. पित्तरपट चालू झाला नेमका. याचे वडील जाऊन 5 वर्ष झाले. किती? 5 वर्ष. वडील जाऊन 5 वर्ष झाले. त्याला मस्त वडिलांना जेवायला घालायचं, पित्र जेवायला घालायचं. पण तो म्हणला या ऐकन की नाही. तो म्हणला, सती आपल्याला पित्र अजिबात जेवायला घालायचे नाही. ती म्हणे का? तुला लवकर उठावं लागेल म्हणे, पहाटे 4 वाजता स्वयंपाक करावं लागेल. एवढं मोठं ताण तुला कशाला? ती म्हणे का नाही उठणार? पहाटे 4 वाजता उठून स्वयंपाक कराल, पण माझ्या सासरे भावाला जेवायला घालून म्हणे. तू म्हणला गुण आला बरं. पहाटे 4 वाजता उठली, पुरणपोळीचा स्वयंपाक केला. तो म्हणे, सती आपल्याला नैवेद्य घेऊन गंगेला नाही जायचं. ती म्हणे का नाही जाणार? गंगेला जाणार. तो म्हणला, सती अगं पुढे पळ नको. ती म्हणली पुढे पळणार. नैवेद्याचं टोपलं डोक्यावर घेतलं, निघाली पुढे पळायला लागली. तो म्हणला, सती अगं मध्ये जाऊ नकोस. ती म्हणली मध्ये जाणार. बुडशील, बुडणार, मरशील. काय पाहता माझ्याकडे? ती वाहून गेली. दुसऱ्या दिवशी आला आणि ब्रिजवरून पाहत होता, पुलावरून. बायको कुठं फुगून वरायला दिसती का? पाहायचा पण असं वरच्या दिशेला पाहायचा. जवळचा मित्र म्हणे काय पाहतो? म्हणे काय नाही, बायको वाहून गेली म्हणे, कुठं दिसते का पाहतोय. म्हणे गेली कोणत्या दिशेला? तो म्हणला असा खालच्या दिशेला गेली. म्हणलं. तो म्हणला मग खाली पानावरती काय पाहतो? तो म्हणला 25 वर्ष तिच्याजवळ संसार केलाय म्हणे. किती वर्ष? 25 वर्ष. तिने कधीच कोणत्याच तारखेला आणि कोणत्याच आठवड्यात कोणतंच आणि काहीच काम कधी सोयीचं केलं नाही म्हणे. ती मेली जरी असेल आणि फुगून जर वरेली असेल, वाद जाईल पण अशी उलटी वाद झाली म्हणे, सोयीची नाही जायची. कशामुळं? रोजानं लावल्यासारखं भजन. घरी किती मोठा माणूस असू द्या, बाहेर जाताना अशा वाघासारखे मिशा पिळालीत चालतो. पहा
पण घराकडे चालताना पिळ्या असतात मी चहा बुडीत का मिशा काय करता मिशा किती मोठ्या घरचा माणूस असू दे बायकून फक्त सांगा हो जा पिशवी घेऊन जाऊन बाजार करून आणा पिशवी घेतो चावी एकदा गाडी लावतो परत येतो होय ग जाऊ का मग होय ग जाऊ का एकदा चावी फिरवणार परत येणार होय ग जाऊ का मग 1 किलोमीटर जातं 80 पर्यंत जातं परत येतो होय ग जाऊ का मग तेवढ्यात तिचा चहा होतो जाऊ जा एकदाची मला जे जातं तर घराचं तोंड सुद्धा पाहत नाही परत मला सांगायचंय काय रोजन लावण्यासारखं परमार्थ नाही रामकृष्णारी झाला का ग चहा असा परमार्थ नाही ज्या दिवशी आवडीनं परमार्थ कराल भगवंताचं नामचिंतन कराल जीवनाचा उद्धार होईल देवाची आठवण येते बा प्रत्येकाला कधी येते दुःखात येते की आनंदात येते कधी येते हिंदी भाषाकार सांगतात पहा दुख में सुमिरन सब करे सुख में करे न कोई दुख में सुमिरन सब करे सुख में करे न कोई अगर सुख में सुमिरन सब करे दुःख काय को होय दुःखामध्ये देव आठवतो पण जर का आनंदात आठवला ना तर भगवान परमात्मा तुमच्यावरती कधीच दुःखच येऊ देणार नाहीत मग जीवनामध्ये नामचिंतन करायचं आहे नामचिंतन करावं का करावं काही काही मंडळी म्हणतील ताई अहो करू ना म्हातारपणी भजन आत्ताच पुढे वय झालंय अल्प आयुष्य मानवी देह शतगणिले अर्ध रात्र खाय मध्ये बालत्व पीडारोग क्षय काय भजनासी उरले ते पायी गा राम राम स्मरा आधी का नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ शरीराची होय माती शरीराची होय माती आणि त्याच्याही पुढे सांगता येत माणसाचं आयुष्य कसं आहे मला सांगा महिला मंडळ तुम्ही जर तुमच्या शेजारणी बाईकडून तुमच्या मैत्रिणीकडून जर 1 कपभर साखर उसणी आणली ती साखर लवकर द्यावी की उशिरा द्यावी बोला कधीच नाही लवकर द्यावी बरोबर पुरुष मंडळ तुमच्या मित्राकडून तुम्ही जर 20,000 रुपये उसणे आणले लवकर द्यावी की उशिरा कधी नाही तसं नाही करायचं कधी द्यावी सांगा ना लवकर बरोबर बरं मला सांगा साखर आणली उसने आणली तर लवकर द्यावी पैसे आणले उसने तर लवकर द्यावे मग भगवान परमात्म्याकडून हा नरदेव उसने आणला तो लवकर द्यावा का उशिरा तरी आपल्याला काऊन टेन्शन येतं नेमकं माणसाचं आयुष्य कसं आहे माहिती जिंदगी एक किराए का घर एक न एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर एक न एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर एक न एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर एक न एक दिन बदलना पड़ेगा इतना मासूम हो जाएगा तू इतना मजबूर हो जाएगा छोड़ गया मन मुझे हमें छोड़ गया मन मुझे हमें ये पल बदलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर जिंदगी किराए का घर एक न एक दिन बदलना पडेगा माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही क्षण भंगुर नाही भरवसा अरे सावध सोडा माया आशा काही नसले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळसा गा राम राम स्मरा म्हातारपणी भजन करू शकत
नाकमुख गळू लागले लाळ आणि पुढचं नाही सांगत खरं खरं सांगायचंय मला एकदा का गुड घ्यायच्या वाट्या सरकल्या परत भजन करता येतं का आपल्याला पंढरपूरची वारी करता येते का करता येतं का एकदा का कानपूर लाईन खराब झाली घराला आग लागली उपयोग कानों में पड़ गया ताला आंखों में पड़ गया जाला नाक से बह लगा नाला अब क्या करे कानाला ऐकायला येत नाही डोळे व्यवस्थित दिसत नाही नाकातून भंगवा जेवण वाहत आहे घराला आग लागल्यानंतर भजन करून उपयोग बरोबर म्हातारपणचा परमार्थ घराला आग कशी लागते माहिती कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला एखाद्या बाबाला विचारा कानपूर लाईन खराब झाली असू दे म्हातारला विचार बाबा जेवले का म्हातार म्हणतो ताई झोपायचंय आता बाबाला विचार फक्त सप्ताहाचा मंडप कुठे ताई काय सांगा पबीचे माय काय 8 दिवस झालं गावाकडे गेली येईल आता सप्ताह चालू झाला उद्या परवा दिवशी काय माहिती सांगतो तुम्हाला मी ताई तिला सांगतो आल्यावर ताई आलते म्हणून काय विचारलं तुम्ही बरं करता का तुम्ही भजन करता का सांगा बरं मला तुम्हाला ताई जंगलात जायची गरज नाही ठाईचं बैसुनी उठता बैसता हरी बोला आणि त्याच्या पुढे सांगितलंय मला सांगा महिला मंडळ शेतामध्ये दिवसभर काम करत असताना किती जणी हरिपाठ भजन आणि काकडा करतात फक्त बोटवर करा बक्षीस तुम्हाला कीर्तन संपल्या हार माझं सोडून तुम्हाला करतात का भजन करा ना बोटवर करा ना तुमच्या गप्पा अशा 4-5 जणी सोबत बसावर का बाबा अशा बसल्या लाईनीत काम करायला कांदे काढायला बसू द्या कांदे लावायला कीर्तन संपूर्ण अशा बाहेर निघू दे फक्त दादा निघाले ना मला सांगायचंय काय भजन करायला कुठं जायची गरज कामामध्ये काम काही म्हणा राम राम नाही तर काळ वेळ नाम काळ वेळ नाम उच्चारी नाही काळ वेळ नाम भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी आपण कोणतेही क्रिया काम करत असताना भजन करू शकतो मग नामचिंतन करण्याचा फायदा आहे जीवनात कधीच कोणतंच आणि कसलंच संकट तुम्हाला त्रास देणार नाही प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होतात मला सांगा महिला मंडळ तुमच्या घरी तुमचे जावई बापू जेवायला आले तुम्हाला तुमच्या जावयाचा आवडतीचा पदार्थ करायचा आहे मग तुमच्या जावयाला काय आवडतं हे तुम्ही कोणाला विचारणार शेजारणीला बोला पटकन कोणाला विचारणार तुमच्या मुलीला बरोबर आहे तुमच्या जावयाला काय आवडतं हे जसं तुमच्या मुलीला माहिती ना तसं जगाच्या मालकाला काय आवडतं हे संतांना माहिती म्हणून आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस भक्तांना अखंड नामचिंतन केलेलं भगवंताला आवडतंय आवड प्रत्येकाची वेगळी जीवाची आवड संताची आवड आणि भगवंताची आवड तुमची आमची आवड वेगळी आहे संताची आवड माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नैनगुडी आणि भगवंताची आवड आहे भक्तांना अखंड नामचिंतन केलेलं देवाला आवडत आहे ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल भगवान परमात्मा प्रत्येक आपोआपली आवड पूर्ण करतो का मी तुम्हाला सांगेल पहा देवाचा स्वभाव आहे गेशी तेव्हा देशी आईसा असशी उदार आपल्याला देवानं देणाराच्या यादीत बसवलं घेणाराच्या अजिबात नाही मला सगळ्यांनी सांगायचंय रेल्वे माहिती का रेल्वे ट्रेन बसले असते सगळे 3 सीट असतात खाली एक मध्ये एक वरती बरोबर किती मध्ये मागणारे काहीतरी येतात पहा मागण्यासाठी कोणी 10 रुपये मागतं कोणी 5 रुपये मागतं मागण्यासाठी जेव्हा व्यक्ती आलेला आहे वरच्या सीटवरती बसलेला जो प्रवासी आहे ना तो म्हणे दादा इकडे या 10 रुपये काढले त्याचा हात पुरत नव्हता म्हणून त्यानं खालच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाकडे दिले म्हणजे दादा एवढे पैसे त्याला द्या पैसे कोणाचे होते वरच्याचे दिले कुणाकडं खालच्याकडे दिले कशासाठी
बोला पटकन. पैसे कोणाचे होते? वरच्याचे. दिले कुणाकडं? खालच्याकडे. दिले कशासाठी? पैसे कोणाचे असते? तुमचं सांगते मी, कशाला दुसरीकडे डोकं लावता तुम्ही? पैसे वरच्याचे. देतो कुणाकडं? खालच्याकडे देतो. पण देतो देण्यासाठी देतो. पहा, भगवान परमात्मा आपल्याला देणाऱ्याच्या आधीत बसवलं, घेणाऱ्याच्या नाही. प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करतो. अंतःकरणामध्ये भाव जर शुद्ध असेल तर भगवान परमात्मा मूठभर पोह्यामध्ये सोन्याची नगरी सुद्धा देतोय. हे आपल्या प्रत्यक्षात आपल्या समोरचं उदाहरण आहे. श्रीमद भागवत महापुराणामध्ये ज्या वेळेला भक्त सुदामा भगवान परमात्माची भेट घेण्यासाठी फाटलेल्या पागोट्यामध्ये पोहे घेऊन जातात, तर जगाचा मालक सुदामा ब्राह्मण विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. जगाचा मला मुठभर पोह्यामध्ये सोन्याची नगरी सुद्धा देतोय. देणाऱ्याच्या यादीत बसवलंय, आपल्याला घेणाऱ्याच्या अजिबात नाही. भगवान परमात्मा आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. कोणाला वाटत असेल ताई मुलगा पाहिजे, जमीन प्रॉपर्टी गाडी बंगला प्रत्येक जण देवाला मागतो. पहा, पण मागण्यामध्ये सुद्धा फरक आहे. जो माणूस आहे, मनुष्य हा कायम मागतच राहतो. मनुष्याचा स्वभाव आहे कायम मागत राहणार. संत आहेत, साधू संत जे कधीच मागत नाहीत, पण भगवंताचा स्वभाव आहे जे मागत नाहीत त्याला देण्याची इच्छा, त्याला देण्यासाठी आग्रह करणं, घेण्यासाठी हा भगवान परमात्मा आहे. जगाच्या मालकाला मागण्याची गरज नाही, देव आपोआप देतो. मुलगा मागायचा असेल मागा, नक्कीच मागा, पण पाहिजे कसा? पुत्र दे ऐसा गुंडा, ज्याचा तीही लोकी झेंडा, किंवा कन्या तरी ऐसी दे जैसी मीरा मुक्ताबाई. चांगल्या विचाराची लेकरं. आणि इकडे नाटकं केल्याने छत्रपती शिवाजी महाराज होत. तुम्हाला उदाहरण सांगते. 23 वर्षाचा मुलगा होता, तरुण मंडळी. 23 वर्षाचा मुलगा होता. नेमकं त्यानं नाटक केलं, पात्र केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि असं बसमधून निघाला. ज्या वेळेला बसमधून निघाला, कंडक्टर आले, तिकीट तिकीट तिकीट. गुपचूप तिकीट काढाल की नाही दादा? काढायला पाहिजे नाही राहुल दादा. तो काय म्हणे, भाग्य आहे तुमचं, राजा तुमच्या बसमध्ये आले. काय म्हणतो कंडक्टरला? भाग्य आहे तुमचं, राजा तुमच्या बसमध्ये आले. कंडक्टर जरा पुढचा होता. पहा, अशी आडरानात बसून विकली नुसत्या जंगलात. दुसऱ्या गाड्याच येत नव्हत्या. घंटी वाजवली, बस थांबली. तो म्हणे, राजा हा घ्या मुजरा, गड आला, उतरा खाली. नाटकं केले नाही, चांगले विचार पाहिजे. आपण पाहतोय आज छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार. देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे ते छत्रपती शिवाजी महाराज. आज आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर विशी कुणामुळे जिवंत आहे? महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांची उपकार आहेत. वा, लेक्चर तुम्हाला नंतर कळाले. जेव्हाची तेव्हा टाळ्या वाजवत तर बरं असतं, नाही तर दुसरंच. जेव्हाची तेव्हा वाजवायच्या टाळ्या कधी वाजून चालत? उदाहरण झाल्याच्या नंतर लगेच लेट करंट सारखं
असं रक्त सळसळ केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर. काही काही फक्त आम्ही म्हणाव छत्रपती शिवाजी महाराज. बरं का बाबा, काय काय म्हणते, घेणं नाही देणं नाही, आवाज सुद्धा काढत नाही दादा, नादी लावते फक्त आम्हाला. मला सांगायचंय काय, छत्रपती शिवाजी महाराजांची अगदी पाहतो आपण सगळ्यात भारी 19 फेब्रुवारी, आणि त्यांच्या नंतर पाठोपाठ जर नाव असेल कोणाचं, अवघ्या महाराष्ट्रामध्ये ज्या वाघानं ढाण्या वाघानं नाव कमवलंय, हरिभक्त पराई म्हणायला हरकत नाही, जरांगे पाटील त्यांच्या गावातली मी आहे का, म्हणून सांगते तुम्हाला. हरिभक्त पराई का अजूनही 2 महिने अगोदर सप्ताह झाला होता दादा, कीर्तन माझंही झालं होतं तिथं. महाराष्ट्रातले कोणतेच नामवंत कीर्तनकार कोणतेच कीर्तनकार राहिले नाही ते ज्यांचं कीर्तन आंतरवाली सराटीला झालं नाही. अजूनही कीर्तन चालू आहे तिथे, अजून सुद्धा चालू आहेत. मला सांगायचं तुम्हाला, जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं, माणसानं मरावं कसं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं, आणि माणसानं लढावं कसं हे जरांगे पाटलाकडून शिकायचंय का. अवघ्या महाराष्ट्रात सध्या फक्त एकच आहे, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 19 फेब्रुवारीच्या अगोदर प्रत्येक वारकरी प्रत्येक मावळा फक्त एकच म्हणतोय, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली.
तुम्ही तुमच्यासाठी जोरात टाळी वाजवा. आमच्यासाठी आपल्यासाठी वाजवते बाबा आहेत. इथून मागच्या कीर्तनकारांनी पैसे मागितले का तुम्हाला? आम्ही पैसे ठरवलेत ना अगोदर, तुम्ही कशाला टेन्शन घेता? टाळ नका घेऊ, फक्त टाळी वाजायचं काम करायचं. मनातून सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. मला सांगायचंय काय, मुलगा मागायचा असेल नक्कीच मागा, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पाहिजे, बाळ ध्रुवासारखा पाहिजे, भक्त प्रल्हादांच्या सारखा पाहिजे. महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. तुम्हाला सांगू, शिवराय जन्माला यावेत असं वाटतं माहिती मौल्यांना, पण काय सांगा, आजची जाऊ 6 वाजले की बसते टीव्ही पुढे जाऊ. पण टीव्ही पुढे बसू नका. तुम्हाला उदाहरण सांगते बरं का बाबा. एकदा असंच कीर्तन निघाले, म्हणलं ताई चला कीर्तनाला. नाही ताई आवडती मालिका. म्हणलं कोणती? माझ्या नवऱ्याची बायको. म्हणलं मग तू कोण आहेस? नाही, मालिकेचं नाव. मी 4 दिवस परेशान होते. मला म्हणले काय असं नेमकं? नंतर कळालं खरोखर मालिकेचं नाव होतं. बरोबर. आता परमार्थ हे लोकांना समजा ना पहा नेमकं काय चाललंय म्हणून. पुण्याच्या भागातली बाई होती बरं का दादा, 25 वर्ष वय असेल. मला जेवायला वाढलं, पण पायात चप्पल होती. मला वाटलं चुकून राहिली काय, काढायची राहिली असेल पाय. म्हटलं ताई ती चप्पल पायात ती मिळे ती वाढायचीच आहे. ती म्हणे वाढायची बाजूला आहे, बाथरूमची वेगळी, देवपूजाची वेगळी, किचन मधली वेगळी. म्हणलं हाणायची आहे काय खाली ती? म्हणलं मला सांगायचंय काय, संस्कृतीपासून माणूस बाजूला नाही गेला पाहिजे. पहिल्या काळात खाली बसून जेवायचे. बरं जेवायचे सगळे एकत्रित व्हायचे संध्याकाळच्या वेळेला. आजोबांनी स्वतःच्या काळातले अनुभव सांगावेत नातवाला. नातवाच्या डोक्यावरती लहान वयातच परिणाम व्हायचा. लक्षात येत होतं की आपले बाबा किती अडचणीतून, किती अगदी संकटातून, किती दुःखातून आलेत, पण ते लेकरू कधी वाईट मार्गाला जाणं हा विषयच येत नव्हता. आता आपापले मोबाईल बांगडाशी एक मोबाईल खेळत होतं. मोबाईल खेळता खेळता दुसऱ्याच्याच घरात गेलं. बरं गेलं तर गेलं, पाणी माहिती पाणी आण. ती बी आली पाणी घेऊन, पण ती बी मोबाईल खेळत होती. मला सांगायचंय का तुम्हाला, वाईट परिस्थिती चालली सध्या. नामचिंतन करा नक्कीच. मुलगा मागा पण चांगल्या विचाराचा. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. इथंही लोक नीट म्हणत नाही बरं का बाबा. एकदा म्हटलं शिवभोळ्या चक्रवर्ती त्याचे माया माझे चित्ती. माग म्हणायचं दादा, शिवभोळ्या चक्रवर्ती त्याची माया माझी चुलती. म्हणलं चुलती नाही, नीट सात्विक नाही म्हणत. एक म्हणलं कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक, आता जातीला 8वीत. 8वीला 9वीला जात नाहीत. म्हणलं जे आहे ते, कारण कानपूर लाईन खराब झाल्यावर अवघड असतं पहा. मग नामचिंतन भगवान परमात्मा प्रत्येक इच्छा पूर्ण करतो, प्रत्येक माणसाची मनोकामना संकल्पना पूर्ण करतो. जगाच्या मालकांना नक्कीच मागा, पण मागावं काय, दुसरं काहीच करण्याची गरज नाही. काय करावी साधने, फळ अवघीची येणे, कशानं फळ होय होय वार करी, पाये पाये रे पंढरी, वारकरी वा. दुसरं काहीच करण्याची गरज नाही. बरं जगाचा मालक प्रत्येक इच्छा पूर्ण करतो, मनोकामना पूर्ण करतो. नामचिंतन करण्याचा फायदा आहे. ज्याने आयुष्यामध्ये नामचिंतन केलं, भगवंताचं भजन केलं की जगाच्या मालकानं सुद्धा एग एग विठाबाई माझे पंढरीचे पंढरीची आई संत जनाबाईने रोज पहाटेच्या वेळी उठावं आणि जातेवरती म्हणावं, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गाव कौतुके तू, ओव्या गाव कौतुके तू. जी नाही म्हणणार एकमेकीच्या शेजारणीची शपथ. ओव्या गाव कौतुके तू. मरायचं कसं बी वाटत नाही. एक मागच्या जीवया ग म्हणणं म्हणून म्हणा तुम्हाला सगळ्यांनी, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गाव कौतुके तू. जात कळताना पण जातेवरची गाणी पहिल्या काळात होती. पहा जाती महिला लवकर उठायच्या पहाटे 3ला 4ला. का 15-15 जणांचं एकत्रित कुटुंब राहायचं. त्याला मराठी ओरिजिनल शब्द खटलं म्हणतात. पहा एकत्रित राहायचे, पहाटे उठावं लागायचं. एक एक बाई 5-5 पायली दळून दळायची पहाटे 5 वाजेपर्यंत, आणि बाई सुद्धा 5.5 क्विंटलच्या पुढे तसं दळण दळायचे. आता ते वडावं लागलं जातं दळून, तरी लवकर नाही वडायचं. बरोबर. पुरुष मंडळी मी सांगते, महिला पहिल्या काळामध्ये बाई लवकर उठायची. आता ह्या नाही, आता हे उठत आहेत पहाटे 5 वाजता. स्वतः हातावर पाणी ठेवतात, आंघोळ करतात. ज्यांचे अनुभव असतील त्याला येईल हसायला. तुम्ही ओळखून घ्या, तिकडे पहा कोण हसत आहे नेमकं. पाणी ठेवतात, आंघोळ करतात, सगळं यांना पाणी ठेवतात परत. आणि यांना पाणी गरम झालं दादा, यांचं पाणी गरम झालं की हळूच म्हणते पप्पाची माय अगं उठती का, उद्यापासून टाकून द्यायचं पाणी.
टेन्शन घ्यायचं नाही. मला सांगायचंय काय, पहिल्या काळात महिला लवकर उठायच्या, पण जाताही उठून जात्यावरची गाणी सुद्धा तशीच होते. एके बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना, नवरा गोधड्यात, बाई कोण केलं चालू, पाठीच्या पारामध्ये जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, उठ गोधड्यातल्या सोंगा. हे आताचे गाणे आहेत. पहिल्या काळातलं गाणं म्हणून दाखवते तुम्हाला. महिला मंडळ, आजीबाई, माझी आजी म्हणायची, माझ्या लक्षात आहे, तुमच्या लक्षात येईल. मान हलव फक्त, आवडलं तर टाळी वाजव फक्त. माझी आजी म्हणायची, पंढरा ग पुरामध्ये काही वाजत गाजत, श्री सोन्याचं बाशिंग लगीन देवाचा लागत, तुळशीचा पाला आता होता काय झाला, सख्या माझ्या विठ्ठलाने रावळाला रंग दिला. असं सुद्धा ना. हेच गाणं एकदा कीर्तनात म्हटलं. जात्यावरची गाणी बरं का, काहीतरी काय वेगळी चाल असते. त्या चालीत म्हटलं तर ते कानाला ऐकायला बरं वाटतं. सुनील दादा त्या चालीत गायलं तर. मला सांगायचं तुम्हाला, जात्यावरचं गाणं जी चाल आहे तीच. एकदा विचारलं, मुलगी आली माझ्याकडे, मला म्हणे ताई, म्हटलं काय म्हणे, तेवढं ते गाणं गाणं लिहून मी दिलं लिहून, पण तिच्या पुढे चाल लक्षात आहे. तिला म्हटलं दिदी याला चाल कोणती लावती, ती म्हणे ताई याला चाल चाल याला बाबूरावची चालन का. संत जनाबाई म्हणतात पहा, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही गुणे, माय बापा काही नाही गुणे, पांडुरंगा काही नाही, काही नाही गुणे, विठ्ठला काही नाही गुणे, पांडुरंगा काही विश्वाचा जाता फिरतो तो भगवान परमात्मा संत जनाबाईनं झोपडीमध्ये जात्यावर दळण लागण्यासाठी यायचा पहा. आता जाते नाही राहिले, जात्यावरची गाणी सुद्धा कळत नाहीत पहा. कारण एकच, हृदयामध्ये भगवंताला साठवलं, जीवनामध्ये अखंड भगवंताचं नामचिंतन मुखामध्ये होतं. त्याच्या पुढे सांगेल तुम्हाला मी. वाटत असेल कोणाला ताई गाडी बंगला जमीन जुमरा प्रॉपर्टी सगळं काही आमच्याकडे आहे, आम्हाला काहीच करण्याची गरज नाही, कितीही गाडी बंगला असू दे तुमच्याकडे. पंढरपूरची वारी करतोय आपण, पंढरपूरला गेल्याच्या नंतर सुद्धा काही म्हाताऱ्या जातात. कशासाठी पंढरपूरला, कशासाठी जातात तुम्हाला उदाहरण सांगते. तुम्ही ऐकलं असेल कधी. माता माऊली फक्त पुण्यापर्यंत चालतात. घाई घाई ना मला वारी करायची, बिस्किटानं बाई मला थैली भरायची. आताची वारी सगळं आपलंच असं वाटत असेल तुम्हाला, पण किती म्हणा लेकर माझे, गाडी माझा, बंगला माझा, बहिणा कुणाची भाऊ कुणा, कोण कुणाचे सगळे सोडले नाही रे, नाही नाही रे, नाही रे, नाही वेळ आल्याच्या नंतर कळतं आपलं कोणात आहे. सख्खी बहीण भावाला विचारत नाही, सख्खा भाऊ सुद्धा बहिणीला विचारत नाही. जगाच्या समोर किती रडण्याचा प्रयत्न करा, लोक तुमचं बोलणं, तुमचं रडणं फक्त तुमचं दुःख रडून ऐकतील, पण जगाला हसवून सांगल्याशिवाय राहत नाहीत. दुःख ऐकणार एक नातं आई वडील, आईसे कळवळ्याची जाती करी लावावी ना पृथ्वीवर. एकदा का आई वडील हे दैवत निघून गेलं, देवाशिवाय दुसरं कोणच उरत नाही आपल्यासाठी. म्हणून चक्र पाणी वाचवणी
सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. देवाशिवाय आपलं कोणच. सगळ्यांच्या माहितीच तो एक भजन माहिती पा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा. म्हणा ना जोर, म्हणा म्हणा म्हणा, आमचंच नाही काय म्हणा. सगळ्यांनी म्हणा एकदा सोबत. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. रेल्वेची डब्बी घसाल्यासारखं करू नका सगळ्यांनी सोबत. आणि तुम्हाला काय ब्राह्मणाकडून पाहिजे काय? एक काम करू आपण, असा गोंधळ नाही करणार. अगोदर महिला म्हणते तुम्ही म्हणा, तोपर्यंत तुम्ही खाकरून खोकरून अशी घशाला धार लावून ठेवा. तो आबो आवाज कोणाचा जास्त आहे? तुम्ही पार्टेशन केल्याशिवाय चालतच नाही तर काय करणार आहे आपण तरी. आवाज कोणाचा जास्त? महिला मंडळ आपली बाजू बघा काय कसं आहे आपला. जे आवाज आला ताई टाळी वाजव. ज्याचा आवाज जास्त त्यांनी एकमेकाच्या विरुद्ध पार्टीला टाळी वाजवायची. तुम्हाला सांगते महिला मंडळ सगळ्यांनी एकदा पदर घ्या डोक्यावर. घेतला घेतला वा हुशार घेतला पदर. म्हणा सगळ्यांनी आता. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा. मागच्या सगळ्या जोरात म्हणा. संपन काचे दिवस. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा माझा माझा, विठ्ठल. लावली का कशाला काय? सगळ्यांनी जोरात म्हणायचंय. मागचे कट्ट्यावरले वाट्यावरले कवर क्षेत्राच्या बाहेरचे सगळ्यांनी म्हणा जोरात. मागचे उभं राहिले सगळ्यांनी म्हणा. पाठीमागचे सगळ्यांनी म्हणायचं. भजन जोरात करायचे. बघू आवाज कोणाचा जास्त आहे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा. काही नसते बघत अशी जोरात म्हणून सगळ्यांनी. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा. आवाज कमी पण घोटाळा नाही घातला ते. महिला मंडळ टाळी वाजवा यांच्यासाठी. आणि काय आवाज आहे तुमचा? काय भजन केलं तुम्ही? जसे का आग्या माच्या माशा भजन चांगली दिवस आहे. ही स्वतःच सांगत नाही. पहा एवढ्या वेळची सांगते. प्रमाणात तो बोलत नाही. भगवान परमात्माशिवाय आपलं कोणच नाही. संत महात्मा स्वतः सांगतात. देव पाहावयासी गेलो, देवची म्हणे आठेलो. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. विठ माझी विठ माझी विठ माझी, देव माझा
देवाशिवाय आपलं कोणच नाही पहा. हाच भगवान परमात्मा प्रत्येकाची प्रत्येक इच्छा मनोकामना संकल्पना पूर्ण करतो. मी सांगू तुम्हाला, मागण्यासाठी प्रत्येक जण आहे. देव आपल्याला कधीच नाही म्हणत मागा, पण तरी सुद्धा आपली यादी अगोदर तयार असते. एक बाई होती पहा, माझ्याकडे आली, मला म्हणताही म्हटलं काय 2000ची नोट ठेवली माझ्या पायावर. आहे का 2000ची नोट? आहे काय? आहे का मग तुम्ही? तरी सुद्धा अशा करतात. 2000ची 2000 रुपये ठेवले. मला म्हणत नाही म्हटलं काय, सोनबाईला 8वा महिना चालू. म्हटलं मग सांगा पोरगं आहे का पोरगी? म्हटलं आजी काय पाहिजे तुम्हाला? म्हणताय नातू पाहिजे. 2-3 पुरीत म्हणे अगोदरच्या, पण पोरगं पाहिजे. म्हटलं आजी 100% पोरगं होणार. आजी म्हणे ताई पोरगं नाही झालं तर? म्हटलं पोरगी बाई दुसरं काय. देवाला मागा तुम्ही, प्रत्येक इच्छा पूर्ण होते, पण मागावं काय, याला काहीतरी मर्यादा असते. तुम्हाला सांगू मी, भगवान परमात्मा एक आपण पाहतो पाप क्षालनाचं एकमेव ठिकाण असेल तर ते जग क्षेत्र आहे. पण लोक तिकडे गेल्याच्या नंतर सुद्धा पाप करतात. एक वारकरी होता, ज्या वेळेला 50 लाखाच्या गाडीतून एक शेठजी खाली उतरले. नेमकं त्यांच्या नवीन कंपनीचं उद्घाटन होतं. खाली उतरलं तर एक भिकारी याला मागायला, दादा 10 रुपये द्या ना. शेठजीनं पाहून सुद्धा नाही पाहिल्यासारखं केलं, नाही ऐकून सुद्धा नाही ऐकल्यासारखं, तसेच मंदिरात गेले, दर्शन घेतलं. शेठजीनं जसा मंदिरातनं बाहेर पाऊल टाकत नाही, दुसरा भिकारी आला. शेठजी 10 रुपये. पहिलं काय म्हणतं, त्याच्याकडे नको जाऊ म्हणे, ते आपल्यासारखंच आहे. काय म्हणतात, त्याच्याकडे जाऊ नको, ते आपल्यासारखंच आहे. शेठजीला रागाला आली म्हणे, 50 लाखाची गाडी माझ्याकडं, 5,500 रुपयाचा जोडा आहे, 5,000चा ड्रेस माझ्या अंगावर आहे, 25,000चा मोबाईल आहे म्हणे माझ्याकडं, आणि खुशाल म्हणतो तू की आपल्यासारखंच आहे. शेठजी म्हणे आतमध्ये गेलते कशासाठी? नाही म्हणे नवीन कंपनीचं उद्घाटन आहे, देवाला मागायसाठी गेलतो म्हणे, चांगलं व्हावं. ते भिकारीनं उत्तर फार सुंदर दिलं. पाहतो म्हणतो, शेठजी मागण्यासाठी तर तुम्ही पण आहात, मागण्यासाठी तर आम्ही पण आहोत, पण फरक एवढाच आहे की तुम्ही मंदिराच्या आत मागता आणि आम्ही मंदिराच्या बाहेर मागतोय. जगाचा मला प्रत्येक इच्छा पूर्ण करतो पहा, प्रत्येक मनोकामना पूर्ण करतो, पण मागण्याचं ठिकाण माणसाला समजलं पाहिजे. कधी मागावं, काय मागावं, कसं मागावं आणि किती मागावं. देवाला मागा काय, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. एकदा देवा शेवटच्या श्वासाला तुझं नाव येऊ दे मुखात. पुढचा जन्म कशाचा भेटेल काळजी करू नका. कशामुळे संत नामदेव महाराज सांगतात, भगवान परमात्माला एक विनंती करायची, मनुष्य करीसे तरी भक्तीचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे कर. देवा माणूस बनव पण तुझी भक्ती करण्यासाठी. श्वान करीसे तरी कुत्रा बनव उच्चिष्टाचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करे. देवा वृक्ष करीसे तरी तुळशीचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करे. देवा झाड बनव पण जी वारकऱ्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे ना, ती झाडा मला बनव. विनंती करायची देवाला, भगवान उदक करीसी तरी पाणी बनव सडियाचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करे. देवा पाणी बनव, पण कोणतं पाणी, जे पाणी तुझ्या द्वारामध्ये सडा म्हणून टाकलं जातं ना, ते पाणी आम्हाला बनव. पाषाण करीसी तरी देवा दगड बनव, रंग शिळाचे निमिषे, परी तुझे द्वारी वैसे ऐसे करी. देवा दगड बनव, पण जो दगड तुझ्या मंदिरासाठी वापरला जातो ना, तो दगड आम्हाला बनव. विनंती करायची देवाला. नामा म्हणे विठो, नामा म्हणे विठो, कीर्तनाचे निमिषे, परी तुझे द्वारी वैसे ऐसे करी. देवाला मागावं पण कधी मागावं समजलं पाहिजे. पहा तुम्हाला एक शेवटचं उदाहरण सांगेल. एक व्यक्ती होता 22 वर्षाचा, त्याचं लग्नच होत नव्हतं. रोज हनुमंतरायच्या मंदिरात जायचा, रोज मारुतीला पाणी घालायचा. एक दिवस हनुमानजी त्याला प्रसन्न झाले, म्हणे बोल बघता काय पाहिजे. म्हणे काय नाही देवा, लग्न झालं तर बरं होईल. देव म्हणतात मलाच कोणी नाही दिली, हे मीच बाल ब्रह्मचारी म्हणे इथं बसलोय, जा म्हणे माझ्या गुरुजींकडं. भगवान प्रभू रामचंद्राच्या मंदिरात आला आणि त्यानं भजन चालू केलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवान प्रभू रामचंद्र त्याला प्रसन्न झाले, म्हणे बोल बघता काय पाहिजे. काय नाही देवा, बायको पाहिजे. देव म्हणतात तथास्तु. त्याला बायको भेटली, पण बायको होती 3.5 क्विंटलच्या पुढे आणि हा होता चपला सहित 35 किलो. आमच्याकडे एक प्रथा आहे, लग्न झाल्याच्या नंतर जेजुरीला जातात आणि जेजुरीला गेल्याच्या नंतर 5 पायऱ्या. याचे डोळेच पांढरे झाले, म्हणजे हिला कसं वरती गेलं. तेवढ्यात वरून गर्दीचा लोट आला. त्याला वाटलं गर्दीच्या लोटाबरोबर गेली तर गेली, त्यानं बायको उचलली, पण बायको राहिली खाली, हा गेला वर. दोघांची ताटातूट झाली. भानगड अशी, जसा भगवान प्रभू रामचंद्राच्या मंदिरात आला, काय म्हणे देवा तुझं
देव म्हणतात तुझं लग्न नाही झालं का? नाही म्हणे देवा लग्न झालं, पण जे बायको भेटली ती जेजुरीला गेल्यावर हरवली म्हणे तेवढी सापडून देता का? देव म्हणतात माझीच हरवली मला नाही सापडली, माझ्याकडे कशाला जा म्हणे माझ्या शिष्याकडं. हनुमानजीच्या मंदिरात आला त्यानं भजन चालू केलं. जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, सगळ्यांनी टाळी वाजवायच्या. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. सागर को न किसने सीता का पता लगाया, तब राम नाम गाया बजाया. सागर को न किसने सीता का पता लगाया, तब राम नाम गाया गंगा में जाके बजाया. माता जननी ऐसी संतान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, मेरे हनुमान के लिए, मेरे हनुमान के लिए. ज्यावेळेला हनुमानजी त्याला प्रसन्न झाले म्हणे का रे लग्न नाही झालं का? नाही म्हणत तेव्हा लग्न झालं पण बायको हरवली तेवढी सापडून देता का? हनुमानजी म्हणतात हा हे काम मला सांग का? माझी गुरु माता मी शोधून दिली तर तुझी का देणार नाही? मागण्याचं ठिकाण, मागण्याची वेळ, मागण्याचा काळ समजला पाहिजे पहा. म्हणून भगवान परमात्मा अभिमान रे कोड अवघेची पुरी प्रत्येक इच्छा पूर्ण करतो, पण त्या अगोदर जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणावर. तुका म्हणे डोळा, तुका म्हणे डोळा, ओ तुका म्हणे डोळा, तुका म्हणे डोळा, ओ तुका म्हणे डोळा, तुका म्हणे
आमच्या जालना जिल्ह्याचा भूषण आहे पहा. तसं आमच्या इकडे दिलंय माझी तशी भावजाई लागते म्हणजे मी त्यांची नणंद आहे. आमच्या जालना जिल्ह्यामध्ये अगदी 5, 6, 7, 8 किलोमीटर अंतरावरती गाव आहे ताईचं. इकडचंच मूळ गाव इकडचंच आहे पण सासर तिकडे आहे. अतिशय सुंदर आवाज आहे पण आवाजापेक्षाही गोड स्वभाव आहे पहा. माणसानं काय म्हणतात ना एखादा गुण कमी असेल तरी चालेल, बोलणं असेल वागणं असेल माणसाचे विचार अगदी चांगले पाहिजेत. तो गुण त्याच्यामध्ये सपादून जात असतो. आमची ताई आमच्या रुपाली ताई गाईधरी हां ठोंबरे इकडचं आहे. ताईसाठी एकदा जोरात टाळी वाजवा सगळ्यांनी. खूप छान. ताईचे धन्यवाद व्यक्त करते. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारे सांगतात तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळाने एकदा का तो डोळ्यामध्ये साठवला होय होय वारकरी पाहे पाहेरे पंढरी. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्यायचे. मान्य मला अगदी 7-8 मिनिट शिल्लक झालेत. अजून फक्त 2-4 मिनिट घेणार आहे. कारण कशामुळे कोणाला गुडघ्याचा त्रास असतो, कोणाला मणक्याचा असतो, कोणाला झोपेचाही त्रास असतो पण होणार नाही त्रास. आता हात वरती घ्या सगळ्यांनी माझ्यासोबत भजन करायचंय. भगवान भोलेनाथांची कृपा वाटत असेल आमच्यावरती व्हावी. काल महाशिवरात्र झाली. आज प्रत्येकानं जोरात टाळी वाजवायची माझ्यासोबत आणि भजन करायचंय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर